अजितदादांचा वारसदार कोण यासारख्या प्रश्नावर सध्या राज्यात चर्चा सुरू झाली. सुनेत्रा पवार यांच्याकडं नेतृत्व सोपवावं अशी मागणी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सुरू केली. तर भविष्याच्या दृष्टीनं पार्थ जयच्या नावाबद्दल सुद्धा कुजबूज आहे. शरद पवारांच्या नंतर दादांनी 3 दशकं महाराष्ट्राचं राजकारण गाजवलं. कामाच्या झपाट्यानं शासन प्रशासन व जनतेच्या मनात आपलं स्थान भक्कम केलं. त्यामुळे दादांची जागा घेणं वाटतं तेवढं सोपं नाही. हे बघता दादांचा उत्तराधिकारी कोण असणार आणि त्यांच्या पुढे नवीन आव्हानं काय आहेत हे पाहू आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अजितदादांच्या आजी शारदाबाई पवार ह्या शेकापच्या निष्ठावान नेत्या आणि कार्यकर्त्या. ज्येष्ठ नेते व दादांचे काका शरद पवारांनी मात्र काँग्रेसची वाट धरली व नंतर स्वतंत्र पक्ष काढला. मागच्या 6.5 ते 7 दशकांपासून पवार राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी समर्थपणे राज्याच्या नेतृत्वाची धुरा वाहिली. काकांच्या छायेत दादा जरूर वाढले, पण त्यातून बाहेर येत आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. 2023 मध्ये पवार घराण्यामध्ये फूट पडली. अजितदादांनी काकांचा हात सोडत स्वतंत्र मार्ग धरला. राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. पण लोकसभेत पवार काकांची तुतारी जास्त वाजल्यानं दादांच्या पक्षाचं भविष्य काय असा सवाल उपस्थित होता. विधानसभेत अजितदादांनी पुन्हा जोरदार कमबॅक केलं. 58 जागा लढून 41 जागा जिंकल्या. उत्तम स्ट्राईकमधून अजितदादांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं. नगर परिषद व महापालिका निवडणुकीतही त्यांना संमिश्र यश मिळालं. त्यानंतर झडपी आणि पंचायत समितीत सुद्धा त्यांनी चांगला जोर लावला होता, पण काळानं घाला घातला. मागच्या 30 ते 35 वर्षात अजितदादांनी राज्याच्या राजकारणात समाजकारणात जे स्थान मिळवलं त्याला तोड नाही. प्रशासनावर दादांची कमांड होती. दादा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बरोबरच पक्षाच्या नेत्यांना मंत्र्यांना सुद्धा फैलावले. चुकलं तर कान उघडणी करत अगदी विरोधी पक्षातली मंडळी सुद्धा दादांना टरकून असत. दादांनी ज्यांना सांगून निवडणुकीत पाडलं अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील. प्रशासनात दादांचा शब्द कुणी कधी पडू दिला नाही. विषय कितीही तांत्रिक असो किंवा क्लिष्ट, तो समजून घेणं त्यांच्यासाठी अवघड नव्हतं. मुख्य म्हणजे लोकहिताच्या दृष्टीनं वेगवेगळे विषय कसे अंमलात आणता येतील हे ते पाहायचे आणि अधिकाऱ्यांना सुद्धा ते पटवून द्यायचे. त्यामुळे अधिकाऱ्यामध्ये दादांच्या कार्यपद्धतीबद्दल एक आदरयुक्त दबदबा होता. आपल्या ग्रामीण बाज असलेल्या शैलीत जनतेशी ते सहज संवाद साधायचे. परकड वाटणारे दादा कधी हळवे संवेदनशील होत हे त्यांनाही कळायचं नाही. शिवाय त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा मिश्किलपणा सुद्धा असायचा. त्यामुळे जनतेशी ते जोडले जात. पवार घराण्यात शरद पवारांच्या नंतर जनतेची नस कुणाला कळाली असेल तर ती अजितदादांनाच. त्यामुळे त्यांचं नेतृत्व प्रस्थापित होऊ शकलं. सुप्रिया सुळे अनेक वर्ष राजकारणात असूनही त्या जनतेशी थेट कनेक्ट होऊ शकल्या नाहीत. रोहित पवार यांचं भविष्यातला चेहरा म्हणून नाव घेतलं असलं तरी अजूनही त्यांच्यात तितकीशी राजकीय परिपक्वता आलेली दिसत नाही. त्यामुळे अजितदादांच्या नंतर पवार घराण्याचे आणि पर्यायाने राष्ट्रवादीचे भविष्य कुणाकडे जाणार या प्रश्नाची चिंता वाढलेली आहे. आज घडीला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे केलं जात असल्याचं दिसतंय. अजितदादांनी 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं, पण निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अजितदादांनी राज्यसभेवर सुनेत्रा पवारांना घेऊन त्यांची राजकीय एंट्री केली. सुनेत्रा पवार यांना माहेरूनही राजकीय वारसा लाभलाय. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हातावर हात धरून न बसता त्याही राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्याचं दिसून आलं. पक्षाच्या कामात त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातून आपल्या पक्षामध्ये त्यांनी आपली एक जागा निर्माण केली. अजितदादांच्या जाण्यानंतर कुटुंबावर पक्षावर संकटाचा डोंगर कोसळल्यानंतरही भावनांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतृत्व त्या करू शकतात असा अनेकांना विश्वास वाटतो. त्यातूनच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. परंतु उपमुख्यमंत्रीपद व पक्षाचं नेतृत्व अशी दोन्ही आव्हानं सुनेत्रा पवार यांना पेलावी लागतील. अजितदादा महायुतीत सामील झाले, पण आपला पक्ष त्यांनी भाजपच्या दावणीला कधीच बांधला नाही. सतत दिल्ली वाऱ्या करून मोदी शहांच्या चरणी लोटांगण घालणं सुद्धा त्यांनी टाळलं. दादा आब राखून राहिले. दादांच्या पश्चातही पक्षाचा सन्मान कसा ठेवता येईल हे सुनेत्रा पवार यांना पाहावं लागणार आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांना भाजप सहजपणे गुंडाळू शकतं. हे पाहता सुनेत्रा यांना दादांचा बाणा दाखवावा लागेल.